राम राम मंडळी, मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत. आज आपण आलेलो आहोत एक नवीन चित्रपटाबद्दल. तो चित्रपट असा आहे की तुमच्या नावामध्येच काहीतरी आहे आणि तो चित्रपट आहे जबराट. पण त्या जबराटाची एक अभिनेत्री आहे, ती आहे अनुष्का. का अनुष्का, नमस्कार. सर्वप्रथम तुमचे नमस्कार. दुसरी गोष्ट म्हणजे आज मकर संक्रांतीच्या थोड्या दिवसानिमित्त आपण एक थोडासा एक हे करतो, ऍक्टिव्हिटी करतोय. त्या ऍक्टिव्हिटी संदर्भात आज मकर संक्रांत समजा तर तुमचं काय आठवण आहे संक्रांताबद्दल आणि आपल्या या जबराट चित्रपटाबद्दल? मकर संक्रांत म्हणजे मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहते. म्हणजे माझं घर तिकडे आहे. 22 जणांचं कुटुंब आहे. मी एकत्र कुटुंब पद्धतीत राहते. सो आम्ही सगळेजण पतंग तो उडवतोच गच्चीवर जाऊन, पण त्याच्याही पलीकडे जाऊन तिळगुळाचे लाडू बनवायला आम्ही सगळेजण किचनमध्ये बसून म्हणजे एकत्र लाडू बनवतो. तर ती एक आठवण लहानपणापासून सोबत आहे. आणि मला तिळाचा लाडू खूप आवडतो आणि तो घरचाच आवडतो. म्हणजे असं होतं ना की आपण जिथे वयाची खूप वर्ष राहिलेलो आहोत तर तिथली चव आपल्या जिभेला तीच सगळ्यात काय म्हणतात सगळ्यात भारी चव आपल्याला तीच वाटत असते. सो अजूनही मला मकर संक्रांत आली, हिवाळा आला तर मला तो तिळाचा लाडू आठवतो आणि तोच खावासा वाटतो. पण तिळाचा लाडू करणं का गरजेचं आहे? त्या तिळाबद्दल काय एक वैशिष्ट्य आहे? तीळमध्ये ना जे तेल असतं, तिळाचं जे तेल असतं, तर त्या वेळेला म्हणजे हिवाळ्यात आणि मकर संक्रांतीच्या वेळेला ते तीळ खाल्ले तर ते आपल्या पूर्ण शरीरासाठी चांगले असतात. अच्छा, चांगली गोष्ट आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जबराट चित्रपट तुमचा येत होता काही दिवसामध्ये. तर थोडक्यात काय सांगणार तुम्ही त्याबद्दल? तर जबराट चित्रपटामध्ये माझं निशा नावाचं कॅरेक्टर आहे. निशा ही अतिशय समजूतदार आहे, तल्लख आहे आणि मैत्रिणीची मैत्रीण आहे. म्हणजे यारो का यार आपण म्हणतो ना, अगदी ती तशी आहे. आणि पूर्ण चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की तिला ना चाफा हे फूल खूप आवडतं. वा वा. आणि चाफ्याचा एक दरवळ असतो बघा, तो आजूबाजूला जरी असला म्हणजे ती शांत आहे कॅरेक्टर, पण चाफा आपल्या आजूबाजूला असल्यानंतर त्याचा एक दरवळ असतो. तर निशा पण पूर्ण चित्रपटामध्ये थोडीशी शांत, थोडीशी बुजरी, समजूतदार आहे, पण तिचा दरवळ मात्र सगळीकडे आहे. आणि त्याचबरोबर तिचा एक प्रवास सुद्धा आहे की तिला तिच्या भूतकाळातून बाहेर पडायचं आहे, पण ते पडता येत नाही. सो तिचा हा प्रवास तिला शेवटी त्या भूतकाळाच्या बाहेर पडता येईल किंवा नाही येणार ते बघण्यासाठी तुम्हाला 6 तारखेला बघावं लागेल जबराट. पण तसंच माझं कॅरेक्टर पण आहे पूर्ण चित्रपटामध्ये. मला खूप जबराट कॅरेक्टर. हा जबराट आहे, समजूतदारपणे जबराट आहे. ती शांत आहे पण तरी जबराट आहे. जबराट म्हणजे कल्ला आणि मस्ती असंच नसतं ना. सो मला वाटतं की माझं कॅरेक्टर त्या सगळ्या इंट्रोवर्ट लोकांना जास्त रिप्रेझेंट करतं. आपल्याला जबराट म्हटल्यानंतर पटकन खूप कल्ला, मस्ती, धिंगाणा हे येतं, पण ती शांत असून सुद्धा ती तिच्या स्टँडवर फर्म असणं ही पण मला वाटतं खूप जबराट गोष्ट आहे. आता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार चित्रपटाबद्दल? थोडक्यातच जावं. तुमच्या सगळ्यांना हा चित्रपट नक्की आवडेल आणि मला असं वाटतं की हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा कॉलेजमध्ये गेल्यासारखं होईल. आणि त्याचबरोबर कॉलेजमध्ये खूप गोष्टी आहे ना, खूप गोष्टींची सुरुवात होत असते. म्हणजे ते मला वाटतं खूप महत्त्वाची वर्ष असतात आणि जेव्हा सगळेजण एकत्र येऊन एखादी गोष्ट पुढे नेतात तेव्हा त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे मला वाटतं आमच्या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो कॉलेजमधली एकता जी खरं तर फक्त कॉलेजमध्ये नाही लागू होत, ती आज पण लागू होते. आपल्या सगळ्यांमध्ये पण आपण ज्या वर्क कल्चरमध्ये काम करतो तिथेही लागू होते. सो मला वाटतं हे सगळं बघण्यासाठी तुम्ही जबराट चित्रपट बघायलाच पाहिजे. तर अशा पद्धतीने 6 फेब्रुवारीला जबराट चित्रपट येतोय आणि तसेच अनुष्का तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या जबराट चित्रपटाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला मकर संक्रांतीच्या मात्र जबराट शुभेच्छा.